मुंबईच्या जवळचं उपनगर असलेल्या नाहूर स्टेशनच्या लगत सीए टायर कंपनीला भीषण आग लागली। इथला रबरचा जो स्टॉक ठेवण्यात आला होता, आपण बघू शकता ही दृश्य आता आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। नाहूरचं रेल्वे स्थानक आहे आणि लगेचच त्याला लागून ही कंपनी आहे। ही कंपनी स्टेशनच्या इतक्या जवळ आहे की त्यामुळे स्टेशनवरून जाणाऱ्या गाड्यांना धोका पोहोचू शकतो। त्यामुळे वाहतूक या ठिकाणची जलद मार्गावर बनवण्यात आली आहे। प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, नाहूरमध्ये सध्या ते आहेत। प्रशांत, मोठी आग आहे ही, अगदी दूरपर्यंत आगीचे धुराचे लोट दिसतायत। काय आता सध्या परिस्थिती आहे परिसरात आणि रेल्वे स्थानकावरती? अजित सर, आताची परिस्थिती काही फरक नाहीये, अजूनही आग वाढत चाललेली आहे। म्हणजे फायर ब्रिगेडच्या गाड्या अजूनही त्या ठिकाणी पोहोचतायत। वाहतूक एवढी वाढलेली असल्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचायला वेळ होत आहे। प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 जसं नाहूर स्टेशनचे दोन्ही प्लॅटफॉर्म बंद करण्यात आलेले आहेत। त्या सर्व गाड्या ह्या म्हणजे 3 नंबर आणि 4 नंबर म्हणजे जलद वाहतूक पुढे झालेले आहेत। म्हणजे मुलुंडच्या ठिकाणी जाणारी आणि पांडुपच्या ठिकाणी जाणारी घाटकोपरच्या ठिकाणी ही एवढी मोठी आग आहे की ही घाटकोपरहून पण याचे धुराचे लोड हे आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि म्हणजे त्या ठिकाणी अजूनही म्हणजे अग्निशमन दलाचे प्रयत्न चालू आहेत आग काबूत आणण्यासाठी, पण अजूनही आग काही काबूत येत नाहीये। दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी ह्या रबर कंपनी म्हणजे ही सीए टायर म्हणून जी कंपनी होती, या टायरचं तिथे गोडाऊन आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे त्या गोडाऊनला आग लागलेली आहे, त्यामुळे रबर जळत असल्यामुळे त्या फायर ब्रिगेडला ते आग काबूत आणायला खूप वेळ लागणार आहे। प्रशांत, 2-3 महत्वाच्या गोष्टी मनामध्ये येतात, ते म्हणजे आता सध्या मग रेल्वे वाहतुकीची परिस्थिती काय आहे? या कंपनीच्या त्या बाजूला, इकडच्या बाजूला स्टेशन आहे, मात्र तिकडच्या बाजूला बाजार किंवा दाट रहिवासी वस्ती असं काही आहे का? आणि रहिवासी वस्तीला या सगळ्यामुळे धोका होऊ शकतो का? नेमकी तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे? कंपनीच्या आसपास स्टेशन वगळता आणखी काय महत्वाचं आहे? त्या साईडला रहिवासी वस्ती जरी नसली तरी पण आजूबाजूच्या म्हणजे खबरदारीची उपाययोजना म्हणून आजूबाजूची जी वस्ती आहे तिकडच्या लांबची, त्यांना सगळ्यांना तिकडे खाली करण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे मोठा इकडे जो धोका जो संभावतोय तो असा आहे की इकडे जो नाहूर स्टेशन जवळ जे प्लॅटफॉर्म रूळ आहेत त्या रुळावर बग्यांची गर्दी एवढी जमलेली आहे, त्यामुळे पोलिसही ते हैराण झालेली आहेत की त्या बग्यांना गाणं, कारण काही जर एक फास्ट गाडी जर तिकडनं गेली तर त्याच्यावर मोठा अपघात होऊ शकतो असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि त्याचप्रमाणे म्हणजे खबरदारीची उपाययोजना म्हणून इकडनं ईस्टला आणि वेस्टला दोन्ही साईडला पोलीस बंदोबस्त भरपूर आहे। पोलीस सगळं बग्यांना तिकडनं हलवायची प्रयत्न करतायत। आता आपण प्रशांत तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आवाहन करूयात लोकांना, कृपया जे कोणी आता आपल्या चॅनलवरून पाहत असतील हे आणि तिकडे जवळ राहत असतील, तिथे जाण्याच्या तयारीत असतील, कृपया आपण तिथे जाऊ नका, गर्दी करू नका, पोलिसांना सहकार्य करा। या ठिकाणी प्रशांत आपण बघतोय की जलद मार्गावरून मग गाड्या वळवण्यात आलेल्या आहे। मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती या सगळ्याचा काय नेमका परिणाम झालेला आहे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे की अग्निशमन दलाचे बंब जे आहेत ते कंपनीपर्यंत नीट पोहोचतायत का? तिथे पोहोचायला काही अडचण तर नाही ना? पहिल्या ज्या गाड्या आल्या त्या 5 गाड्या व्यवस्थित सुरळीतपणे त्या बंबाच्या गाड्या कंपनीपर्यंत पोहोचल्या, पण आग एवढी मोठी असल्यामुळे स्नॉर्कल पासून सर्व मोठ्या फायर ब्रिगेडच्या गाड्या ह्या घटनास्थळी पोहोचत आहेत। त्याचप्रमाणे या मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे, कारण की इकडनं गाडी जाणारी फार धीम्या गतीने जात आहे, हळूवार जात आहे। त्यामुळे इकडे म्हणजे इकडे वाहतुकीला पण त्रास झालेला आहे। आणि त्यामुळे म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून येणाऱ्या गाड्या आणि एलबीएस रोड वरून येणाऱ्या गाड्या ह्या फायर ब्रिगेडच्या गाड्या ह्या घटनास्थळी पोहोचायला उशीर होत आहेत। तिकडे असलेली वाहतूक कोंडी झाल्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचायला खूप उशीर होत आहे, त्यामुळे इकडे आग विझवायलाही त्यांना त्रास होत आहे। बरोबर, एक प्रत्यक्षदर्शी आहेत आता प्रशांत, अभिजित चव्हाण ते त्या ठिकाणी आहेत। अभिजित, आपण त्या ठिकाणी आता आहात, नेमकी घटनास्थळी काय परिस्थिती आता? बरोबर 5 वाजता मी त्या ठिकाणी होतो। त्या ठिकाणी धुराचा लोट जेव्हा येत होता तेव्हा साधारण अंदाज आला त्या धुराचा एकंदर आवाका बघता की याचं प्रकरण जे आहे हे मोठं होणार आहे आणि याच्याने मोठी हानी होणार आहे। त्या क्षणी तिकडनं कंट्रोल रूमला मुंबईला मी फोन लावला आणि त्यांना या सद्यस्थितीची माहिती दिली व ज्या जावडेकर म्हणून मॅडम तिथे होत्या कंट्रोल रूमला त्यांच्याकडे मी कंप्लेंट नोंदवली आणि त्यांनी मला सांगितलं ही पहिली घटना आपण तुम्ही इकडे कळवतात कंट्रोल रूमला, त्याबद्दल सविस्तर माहिती सांगा, पूर्ण पोस्टल ऍड्रेस आणि आजूबाजूच्या ठिकाणची माहिती देत त्यांना मी पोस्टल ऍड्रेस आणि ही घटना सांगितली।
अभिजित, खरं तर सर्वप्रथम मी देखील आपले आभार मानतो की आपण अत्यंत जागरूकतेनं कंट्रोल रूमला ही सगळी माहिती कळवली। खरं तर प्रत्येक सजग नागरिकाचं जे कर्तव्य असतं ते आपण पार पाडले। धन्यवाद आपले। आता सध्या घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे अभिजित? आपण त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी आहात का? आसपासचा नेमका परिसर कसा आहे? या आगीचा आवाका वाढला तर काय धोका होऊ शकतो या संदर्भात आपण माहिती सांगू शकाल का? मी राहायला मुलुंडलाच आहे। माटुंग्याच्या एका फ्लॉवर शोच्या कार्यक्रमातनं जेव्हा मुलुंडला येत होतो तेव्हा ती आग बघितली। आता सध्या मी जेव्हा फोन केला त्यानंतर तातडीने दुसरा फोन मी फायर ब्रिगेडला केला। फायर ब्रिगेडवाल्यांनी सांगितलं आमच्याकडनं 6 गाड्या आम्ही तातडीने पाठवल्या आहेत, परंतु जाण्यास तिथे गाड्या त्या ठिकाणी सियाट कंपनीला पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होतो आहे। आजूबाजूला दोन्ही ठिकाणी स्लम आहे आणि रस्ता नॅरो आहे, त्यामुळे गाड्यांना पोहोचायला थोडा उशीर होऊ शकतो। LBSचं ट्रॅफिक सुद्धा यामुळे अफेक्ट झालेलं आहे। मी स्वतः प्लॅटफॉर्म नंबर 1 वर खाली उतरलो, तिकडनं काही फोटो स्वतः मी काढले। 1 नंबरचं ट्रॅफिक रेल्वेच्या सुद्धा हा अफेक्ट होऊ शकतो याची कल्पना आल्यावरती मुलुंड रेल्वेचे स्टेशन मास्टर आहेत डॅनियल, त्यांनाही या पद्धतीची माहिती दिली की असं असं सियाट कंपनीच्या गोडाऊनमध्ये अशा प्रकारची आग फोफावणार आहे, तर कृपया आपण संबंधित अधिकाऱ्यांकडनं चौकशी पण करावं, या गोष्टीवरती लक्ष ठेवा म्हणून। अभिजित, एका जागरूक नागरिकाचं कर्तव्य आपण अत्यंत तत्परतेनं आणि खूप पटापट सगळं पार पाडलं। आता सध्या तिथे मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो, आपल्याकडे जी माहिती पोहोचते त्यानुसार ती आग अजून वाढते। खरं तर या ठिकाणी पोचायला खूप त्रास होतोय जसं आपण सांगितलं तसं। अभिजित, ज्या वेळेला ही सगळी आग लागली सुरू झाली तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित होतात, तिथे नेमक्या काही आतमध्ये कोणी अडकलं होतं का किंवा आतमध्ये कोणी कामगार होते का या संदर्भात काही आपण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला? साहेब, स्थानिक भूमिपुत्र असल्या कारणाने मला एवढी नक्की माहिती आहे की रविवार असल्या कारणाने कंपनीला सुट्टी असते, परंतु सिक्युरिटी गार्ड आणि काही तिकडचे लोक तिथे कंपनीमध्ये पूर्ण वेळ असतात। आणि ही आग जी आहे ही जेव्हा मी थांबलो तेव्हा फक्त धुराचे लोट हे पहिल्या मजल्यापर्यंत दिसत होते, परंतु 20 मिनिटांमध्ये आगीचे ज्वाळा या 4थ्या मजल्यापर्यंत दिसायला लागल्या। त्याच्यामुळे 20 मिनिटात हा लक्षणीय बदल त्या आगीमध्ये झाला आणि हा होताना मी माझ्या कॅमेऱ्यात टिपला सुद्धा आहे। बरं अभिजित, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही स्थानिक भूमिपुत्र आहात, ही जी कंपनी आहे हे फक्त गोडाऊन आहे का? इथे काही प्रोडक्शनचंही काम होतं का? कारण असं की आतमध्ये काही रसायनं वगैरे आहेत का, यामुळे आग वाढू शकते का ही शंका आहे। त्यामुळे नेमकं काम या कंपनीमध्ये आग टायर बनवण्याचं चालतं की फक्त हे गोडाऊन आहे? साहेब, या कंपनीत टायर बनवण्याचं पण काम चालतं आणि ही कंपनी वाइंडिंग अप साठी आहे। ही कंपनी बंद होत होत काही टक्के मोठ्या प्रमाणात जवळजवळ 50% कंपनी ही ऑलरेडी बंद केलेली आहे। त्यातले काही जो कंपनीचा पार्ट आहे तो ऑलरेडी डिमॉलिश केलेला आहे व असलेल्या उर्वरित गोडाऊन मध्ये जो रेल्वे लगत गोडाऊन लागतंय त्याचं 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या जवळ त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। अभिजित, आग प्रचंड मोठी आहे ही। खरं तर आसपासच्या परिसराची काळजी वाटते, कारण आसपास काही स्लम्स आहेत असं तुम्ही म्हणाला। या सगळ्या स्लम्स हा परिसर, झोपडपट्टीचा परिसर किती लांब आहे? जीवितहानी यामध्ये होऊ शकते का? त्या संदर्भात काय आपण माहिती सांगू शकाल का? तर जेव्हा फायर ब्रिगेड आणि पोलीस आले, आमच्या नंतर फायर ब्रिगेड व पोलीस तिथे पोहोचले, तात्काळ त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आजूबाजूच्या लोकांना याबद्दलची माहिती पण दिली। बॅरिगेटिंग करून तिथे प्रवाशांना आणि रहिवाशांना गाड्यांना जाण्यासाठी तिथे विरोधही केला। लोकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य पोलिसांना दिले आणि सुरक्षेच्या कारणानिमित्ताने आजूबाजूचा परिसर रिकामी करण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तिथे आवाहन केले व त्याचा स्थानिक लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसादही देत आहेत। अभिजित, आपण स्थानिक आहात, या सगळ्या कंपनीच्या संदर्भामधली माहिती आपल्याला बऱ्यापैकी आहे। आगीचं कारण नेमकं काय असू शकतं? कारण आपण म्हणताय की कंपनी हळूहळू काही टप्प्यामध्ये बंद केली येते। तर टप्प्याटप्प्यामध्ये कंपनी बंद होत चाललेली आहे आणि त्या कंपनीला रिकामी करण्याच्या वर्स टू क्लोजिंग म्हणजे ती बंद होतच चाललेली आहे आणि फक्त गोडाऊनचा भाग एक थोडासा तिथे राहिला होता। आता ह्याच्यामध्ये अनेक कारणं असतील, बाजूला असणारी विकास कामं, त्यांना होणारा कदाचित त्रास आणि मोठ्या प्रमाणावर ऋणवाल आहे किंवा अदर प्रोजेक्ट, मोठ्या बिल्डिंग, गगनचुंबी बिल्डिंग बाजूला उभ्या राहिलेल्या आहेत व 22-24 मजल्याचे बिल्डिंग या कंपनीच्या बाजूला उभ्या राहिल्या आहेत। तर कदाचित त्या अनुषंगाने सुद्धा त्यांना त्रास होऊ नये भविष्यामध्ये, त्या अनुषंगाने सुद्धा काही प्रकार होऊ शकतो, त्याबद्दल सध्या आपल्याला सांगता येणार नाही।
नक्की अभिजित, मी पुन्हा एकदा आपले धन्यवाद देतो. आपण आम्हाला माहिती दिली त्याबद्दल सुद्धा, आणि एक सजग नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य अत्यंत तत्परतेनं पार पाडलं. पोलीस प्रशासन कंट्रोल रूमला आपण अगदी योग्य वेळी या घटनेची माहिती दिली आणि खरोखर प्रत्येक नागरिकानं आपल्याकडून प्रेरणा घ्यावी. आपण अत्यंत सजगतेने हे सगळं केलंय. धन्यवाद पुन्हा एकदा. आपण ही सगळी परिस्थिती बघतोय. सीएट टायर कंपनीला आग लागली आहे नाहूरच्या स्टेशन लगत. आपण बघतोय जो प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्मला अगदी लागून असलेली ही कंपनी आहे. सीएट टायर ही कंपनी आहे. या कंपनीला ही लागलेली आग आहे आणि आगीचे काही फोटोग्राफ्स आपल्याकडे आलेत. आता काही फोटो आलेत, काही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. ही दृश्य खूप काही सांगतायत. बघू शकतो आपण धुराचे इतके मोठे लोट या ठिकाणी येत आहेत. खूप लांबून ही आग दिसू शकते. मोठं प्रदूषण या आगीमुळे होणार आहे. पण सध्या काळजी आहे ती म्हणजे आसपासच्या परिसराला धोका उद्भवू नये, कारण शेजारी रेल्वे स्टेशन आहे, बराचसा झोपडपट्टीचा परिसर या ठिकाणी आहे, दाट लोकवस्ती आहे आणि त्यामुळेच आता सध्या फायर ब्रिगेड, अग्निशमन यंत्रणा या सगळ्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. याच बातमीवरती आपण राहणार आहोत आणि प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची सूचना, ती म्हणजे नाहूर स्टेशनला रेल्वे गाड्या आता थांबत नाहीत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.